तुमच्याकडे सुद्धा घरी बेसन असेल आणि इनो असेल तर अशाच ग्रीन कलरचा इनो घ्यायचा आहे। तर इनो एकदा बेसनमध्ये मिक्स करून तर पहा, एवढी भारी रेसिपी होते। एकदा का तुम्ही घरामध्ये बनवून पाहिली तर मार्केटमधून ही रेसिपी कधीच बाहेरून विकत आणणार नाही, एवढी जबरदस्त आणि भन्नाट होते। तर त्यासाठी करायचं काय, आपल्याला एक भांडा घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला 2 कप इतकं बेसन घ्यायचंय। बेसन हे चाळूनच घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चम्मच साखर घालून घ्यायची। लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे। आता लिंबूचा रस इथे मी 2 चम्मच घालून घेतलाय। चुटकीवर जितकं दाखवलंय तितकंच याच्यामध्ये हळद घालायची आहे, जास्तीची अजिबात घालायची नाही, नाहीतर लाल स्पॉट उठतात। पाणी घालायचं। पाणी इथे मी तुम्हाला किती घातलं ते सांगणार नाही, इथे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। तर आता ह्याच्यामध्ये बॅटरमध्येच आपल्याला पाव कप इथे तेल घालायचंय। तेल खाण्याचं जे असतं तेच वापरलेलं आहे। इथे व्हिडिओची एक जी क्लिप आहे ती स्किप झालेली आहे, ते मी तुम्हाला माझी जी चूक झालेली आहे ती सांगितलेली आहे, पण तुम्ही ही चूक करू नका। लगेच एकटेनला आपल्याला तेल लावून घ्यायचंय, ग्रीस करून छान। इकडे पाणी उकळायला ठेवलंय एका भांड्यामध्ये आणि खाली पाणी घालून स्टँड घालून ठेवलेलं आहे। पाणी उकळतोय तोपर्यंत लगेच इकडे आपल्याला या बॅटरमध्ये एक इनो पूर्ण घालून घ्यायचंय, थोडंसं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीनं छान असं बॅटर एकाच दिशेने फिरवून मिक्स करून घ्यायचंय। पाहू शकता इथे अगदी व्यवस्थित बॅटर तयार झालं की लगेच आपल्याला कोणताही जास्त वेळ न घालवता केक टीन मध्ये ओतून घ्यायचंय, टॅप करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे बॅटर केक टीन आपल्याला याच्यामध्ये भांड्यामध्ये ठेवून घ्यायचंय आणि एक 20 मिनिटासाठी अजिबात झाकण काढायचं नाही, मीडियम फ्लेमवरती 20 मिनिटं छान वाफवून घ्यायचंय। इथे पाहू शकता आपला इन्स्टंट ढोकळा तयार झालेला आहे। तर आता हा ढोकळा अगदी छान कडा सुटलेले आहेत, पाहू शकता जाळी काय सुरेख सुटलीये। लगेच इथे केक टीन हा डिमोल्ड करून घ्यायचा। पाहू शकतात मस्त अगदी स्पॉन्जी तयार झालाय, सगळ्या बाजूनी मस्त जाळी सुटलेली आहे। असा ढोकळा तुम्ही पाहुण्यांना वगैरे किंवा घरच्यांना जर एकदा का खाऊ घातलात तर नक्कीच तुम्हाला हाच ढोकळा इन्स्टंट बनवायला सांगतील, एवढा जबरदस्त लागतो टेस्टला। तर नक्की बनवून पहा। आता याच्यावरती पहा, आपल्याला जर तुम्हाला चटणी बनवायची असेल तर तुम्ही एक ढोकळ्याचा पीस घालून छान अशी पुदिना वगैरे घालून मस्त चटणी बनवू शकता। आता याच्यावरती टाकण्यासाठी तडका करूया। तेल घातलं, मोहरी घातली, त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये लगेच कढीपत्ता, मिरची, पाणी ओतलेलं आहे। पाणी ओतायच्या पहिला आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायचे। 2 चम्मच साखर घातली, पाणी घातलं आणि छान अशी पाण्याला उकळी काढली। आता इथे अर्धा ग्लासच पाणी वापरलंय। आता हा तडका आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे। तर तडका अगदी थोडासा थंड झाला की मग आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचंय। पाहू शकतात मस्त अगदी स्पॉन्जी आपला इथे ढोकळा तयार। नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की फॉलो करून घ्या आणि छानशी कमेंट करून सांगायला विसरू नका। सोबतच माझे हे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कोणत्या गावातून पाहता, कोणत्या राज्यातून पाहता ते सुद्धा कमेंट सोबत नक्कीच मला सांगायला विसरू नका, जेणेकरून मी तुमचे आभार मानू शकेल। धन्यवाद।